संस्थेचं नाव काय आहे? विश्वमाऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था. कधीपासून महाराज? गेले 3 वर्षापासून आपण ही संस्था आपण या ठिकाणी चालवत आहोत. गेले 1 वर्ष आपण आळंदीमध्ये केली आणि त्यानंतर आपण इथं आपल्या जे भागातले विद्यार्थी त्यांना जेणेकरून जास्त लांब न जाता आपल्या संभाजीनगर शहरामध्ये त्यांना शिक्षण उपलब्ध होईल या आपण कारणाने आपण या ठिकाणी संस्था आपण चालू केलेली आहे. किती मुलं महाराज? आता यावर्षी आहे बघा 25 ते 30पर्यंत आहे, 27-28 विद्यार्थी आहेत. अच्छा, हो. थोडं डिटेलमध्ये द्या. आज जर बघितलं आपण आधुनिक काळामध्ये संस्कार ही म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट झाली आहे. आत्ता काही दिवसापूर्वी घडलेली घटना आहे बघा, आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एस क्लबजवळ एका मुलाने आयफोनसाठी आत्महत्या केली. आपण सर्वांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. अशा काही गोष्टी आता समाजामध्ये घडत आहेत. म्हणजे हे जे लहान लहान विद्यार्थी यांना काहीतरी एक चांगलं सुसंस्कारित जीवन आणि तुम्ही बघता आईवडिलांना आज लहान लहान मुलं छोटी छोटी मुलं जे काही आहे ते की समजा आपल्या आईवडिलांना आईवडील म्हणण्यास तयार नाही आहे. खूप व्यसनाधीन झालेले आणि या व्यसनापासून आणि त्यांना एक संस्कार लागावं या गोष्टीसाठी आपण हा निर्णय हाती घेतलेला आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना सुसंस्कारित जीवन आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आपण ही संस्थेचं कार्य करत आहोत. किती वर्ष होते महाराज आळंदीत तुम्ही? आळंदीमध्ये आपण जवळपास मी 5-6 वर्ष शिक्षण घेतलं. त्यानंतर तिथंच मी संस्थासुद्धा चालू केली आणि नंतर या ठिकाणी आपण गेले 2 वर्षापासून ती संस्था कार्यरत करत आहोत. पाहिलं की तुमचं फार कमी वय दिसतंय. फार कमी वयामध्ये मी माझं वय 19 असताना मी संस्था चालू केली आहे आणि मी अजून 22 पण म्हणजे माझं म्हणजे वय पूर्ण झालेलं नाही. नवीन पिढीला काय सांगणार महाराज? नवीन पिढीसाठी एवढं सांगू इच्छितो की हट्ट करा, पण मग आपल्या जिकडून जेवढं होईल तेवढंच समजा हट्ट करा. आपण एक चांगल्या गोष्टीचा हट्ट केला पाहिजे मुलांनी. मुलांनी कोणतीही गोष्ट म्हणजे चांगलं आहे तेच गोष्टी केल्या पाहिजे. आता आपल्याकडे जेवढे विद्यार्थी यांना सगळ्या गोष्टी म्हणजे माहिती आहे की काय केल्याने काय होतं, काय न केल्याने काय होतं. आणि आईवडिलांचा लहानपणापासून मुलांना धाक हा गरजेचा आहे. आजकालचे तुम्ही मुलं बघतात धाक नाही आहे कोणत्या गोष्टीचा, बाहेर म्हणजे जे मनाला वाटेल ते करताय मुलं. आपण बघताय की लहान मुलांना मोबाईल डायरेक्टच आईवडील हातात मोबाईल देतात. बरोबर. त्यासाठी काय संदेश देणार, तुम्ही काय सांगणार? आता काय माहिती का, अजून आता म्हणजे आपण बघायला गेलो तर मुलं हे म्हणजे कुठेही समजा आपण बघताय आता की मुलं हे ऐकत नाही. म्हणजे याच्यासाठी मी तर म्हणतो एकच पर्याय आहे की आपल्या वारकरी शिक्षण संस्थेसारख्या मुलांना संस्थेमध्ये टाकायला पाहिजे, जेणेकरून मुलांमध्ये काहीतरी बदल घडेल, काहीतरी त्यांचं जीवन उज्ज्वल होईल. हाच एक पर्याय मी तर म्हणतो असू शकतो. कारण घरी जर आपण बघताय लहान लहान मुलं अतिशय म्हणजे काहीच ऐकत नाही. मोबाईल दिला तरच मुलं म्हणजे शांत बसतात, दुसरा विषय त्यांच्याकडे नाही येत दुसरं कोणतं. आईवडिलच सवय लावतात मुलं मोबाईल देण्याची. हां ते तर आहे. कसे संस्कार दिले पाहिजे आईवडिलांनी? घरी तर मला तर वाटतं जवळपास 90% मुलं म्हणजे घरी सुधरू शकत नाही. आता मला एक वाटतं बरं का, कारण मी स्वतः माझ्या घरात सुद्धा अनुभवलं. आपल्या समाजाला काय आव्हान करणार? आपल्या प्रशिक्षणाचा जो भाग आहे हां त्या भागामध्ये कुठल्या प्रकारचा टोन असतो विद्यार्थ्यासाठी, म्हणजे वारकरी होण्यासाठी असतो का, म्हणजे कुठल्या प्रकारे काय सांगितलं जातं वारकऱ्यांचे? अच्छा, वारकरी म्हणजे काय माहिती का, मुलांना आपल्या जी परंपरा आहे आपली पूर्वीपासून चालत आलेली, जे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी परंपरा चालू केलेली, तुकोबरायांनी जी परंपरा घालून दिली, या परंपरेला आपण पुढे चालवायचं आहे आपलं. म्हणून हे जे नवीन विद्यार्थी श्री सद्गुरू जोगमार्ग वारकरी शिक्षण संस्था आहे बघा आळंदीमध्ये, खूप हजारो लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी. कशासाठी की ही जी आपली जी जोपासना आपली जी वारकरी शिक्षण संस्थेची जी परंपरा आहे ही पुढे चालवली गेली पाहिजे. आपली कीर्तन भजन ही जी परंपरा आहे ही पुढे आपल्याला कार्यरत ठेवायची. समाजाला काय आव्हान करणार महाराज? कसं नाही, समजा मुलांना जर घरी असेल तर जास्तीत जास्त त्यांना अभ्यासाविषयी आणि जास्त मोबाईलपासून शक्यतो दूर ठेवलं गेलं पाहिजे. जास्तीत जास्त अभ्यास, आपलं धार्मिक, आपलं धर्म ह्या ते गोष्टी आपण आपल्या मुलांना शिकवल्या गेल्या पाहिजे. कारण जर बघितलं बाहेर तर खूप म्हणजे असं वाईट वाईट घटना ऐकायला येतात. या घटनेचा विचार करून, अशा गोष्टींचा विचार करून आईवडिलांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि एकदा का विद्यार्थ्यांना वाईट वळण लागलं तर कसं असतं माहिती का, कुत्र्याची शेपुटी वाकडीच असते, ती काही केलं तर सरळ होत नसते. तसं जर विद्यार्थ्यांचं झालं तर नंतर काहीही करून मुलं सुधरत नाही. त्यामुळे कुंभार कसा असतो, माती कशी घडवतो, त्याला आकार किती म्हणजे व्यवस्थित देतो, तसा आपल्या मुलांना आकार देणे आपल्यालाच असतं. जेवढं होईल तेवढं आईवडिलांनी विद्यार्थ्यांना आकार देण्याचा प्रयत्न करावा. आणि नाही झालं तर आम्ही तर आहोत, आमच्याकडे आल्यानंतर विद्यार्थ्यांना आकार देणं हा आमचं गरज म्हणजे अत्यंत कर्तव्य आहे आणि आम्ही तर घडवतोच. जसा कुंभार समजा एक मातीपासून मडकं तयार करतो त्या पद्धतीने आम्ही सुद्धा ते करण्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद.
आपल्या संस्थेचा ॲड्रेस आहे हर्सूल गजानन महाराज मंदिर, पोलीस स्टेशन शेजारी, श्री विश्व माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था.